आपण पाहत आहात दैनिक आपला बळीराजा आणि आता आपल्यासोबत साहिल संभाजी भगत सर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, सर्वप्रथम तुमचं माझं स्वागत आहे. काय सांगाल माझं प्रथमतः बळीराजाच्या त्या चॅनलला मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि कार्यक्रम हा इथे बुद्धविहाराचं लोकार्पण सोहळा आहे. बुद्धमूर्तीचा पण लोकार्पण सोहळा आणि 16वी धम्मपरिषद आहे. ही जागा जी आहे ती महाराष्ट्रामधली जी मोठी 4 तीर्थक्षेत्र आहेत बौद्धांची, त्याच्यापैकी एक जागा आहे. त्यामुळे खूप आनंद आहे मला त्या ठिकाणी आपण खूप मोठं प्रबोधनाचं काम करतात, चळवळीचं काम करता. 2024साठी माझं आंबेडकर जनतेला आपण काय आवाहन कराल? आवाहन करण्याचं असं काय नाही, परंतु एक महत्त्वाची गोष्ट जनतेला लक्षात घ्यावी की भारतीय संविधान हे एका अशा गर्तेमध्ये आहे की मनुवादी व्यवस्थेने जी प्रतिक्रांती केलेली आहे, त्या प्रतिक्रांतीच्या गर्तेमध्ये भारतीय संविधान आहे. आणि ही प्रतिक्रांती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विपरीत चालू आहे, जी बाबासाहेबांच्या विरोधात आहे, विचारांच्या विरोधात आहे. आणि म्हणून सर्व जनतेला माझी विनंती आहे. एक साधा शाहीर आहे, परंतु मला काळाची जी पुढची पावलं जी दिसत आहे की जर आता आपण जागे झालो नाही तर या देशामध्ये संविधान जाऊन या ठिकाणी हुकुमशाही येण्याची शक्यता जास्त आहे. आणि इतर देशांमध्ये जे हुकुमशहा आले ते एकटे हुकुमशाही होते, परंतु भारतामध्ये ही ब्राह्मण्यवादी व्यवस्था ही हुकुमशाहीची व्यवस्था आहे आणि ती सामूहिक आहे. सामूहिक हुकुमशाही जाणं फार अवघड असते, म्हणून तिला इथे जागा थारा देऊ नये. मुळात त्यांना संसदीय प्रणालीमध्ये त्यांनी जे काही कारस्थान केलेलं आहे त्या आता येणाऱ्या 2024 त्यांना अजिबात तेथे मदत होऊ नये अशा प्रकारची व्यूहरचना जनतेनं उभी करावी. सगळ्या कार्यकर्त्यांनी वस्त्यांमध्ये बोर्ड लावावे की या ब्राह्मणवाद्यांना आमच्या वस्त्या बंद आहेत. आता जे काही वातावरण चालू आहे ते देशासाठी चांगलं नाही असं बोललं जातं आहे सामान्य जनतेत. त्याबद्दल काय वाटतं? कसे वातावरण देशात जे चालू आहे आता सध्या वातावरण, ते मी सांगितलं ना की देशामध्ये जी हुकुमशाही आणि ती धर्मांध लोकांची हुकुमशाही आहे, ब्राह्मण्यवादी लोकांची हुकुमशाही आहे. तर इतर देशांमध्ये जे एकटे हुकुमशाह आले युद्धाने गेले किंवा जनतेने उठाव करून घालवले, परंतु या ठिकाणी ते अतिशय ट्रेंड माणसं आहेत. 5000 वर्ष ब्राह्मण्यवाद्यांनी या देशावर राज्य केलेलं आहे. सांस्कृतिक हेजिमनी आहे त्यांची. त्यामुळं अतिशय सावकाशपणे विचार करून त्यांना या देशामधनं काढून टाकणं म्हणजे वैचारिकदृष्ट्या. बाकी कुठल्या जातीत कुठे जन्मावा हा काय आपल्या हातातला मुद्दा नाही, परंतु वैचारिकदृष्ट्या ब्राह्मणवाद हा या देशाचा शत्रू आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. म्हणून त्यांना मदत होईल असं कोणतंही पावलं करू शकतो.